नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया मिक्स चिकन बिर्याणी, एकदम झट 10 मिनिटांमध्ये तयार होणारी। त्यासाठी आपण गॅसवर कुकर मांडला आहे। कुकरमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल एकदम व्यवस्थित गरम होऊन देऊया। त्यानंतर इथे 4 कांदे मी असे स्लाइसमध्ये बघा कट करून घेतले, तर म्हणजे व्यवस्थित असे थोडा कांदा बिर्याणीला जास्त वापरायचा, मग चव छान येते। तर कांदा आपल्याला फास्ट गॅस ठेवला मी आणि कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। गॅस फास्ट ठेवला आहे तर बघ म्हणजे पटकन होतं आणि अशी बनवलेली बिर्याणीने एक नंबर लागते। थरावाल्या बिर्याणीपेक्षा खूप छान लागते आणि झटपट होते वरून, आणि चव एक नंबर असते। त्यानंतर इथे 2 चमचे एवढी अद्रक आणि लसणाची पेस्ट ही मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे, एकदम बारीक असं। ही पेस्ट पण आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायची बघा। त्यानंतर 3 टमाटे घेतले होते, ते पण असे स्लाइसमध्ये, जसा कांदा कापला तसंच आपण स्लाइसमध्ये कट करून घेतले। तर एकदम झटपट आणि साधी सोपी आपली ही रेसिपी आहे। तर कांदा 1-2 मिनिट आपण छान परतून घेऊया। टमाटा, तर टमाटा इथे बघा व्यवस्थित परतून घेतलं की इकडे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तुम्हाला इथे सांगते, मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता तुम्ही 1 किलोला म्हणजे पावणं किलो एवढे टाकू शकता। 1 किलोला 1 किलो टाकले तर खूपच जास्त होतो भात। तर मला ना म्हणजे जास्त भात नव्हता पाहिजे, म्हणजे मुलांसाठी थोडंसं चिकन जास्त पाहिजे होतं, त्यामुळे मी थोडासा भात कमी टाकला आहे। त्यानंतर 1 चमचा हळद टाकली। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। 1 मिनिट हे छान परतून घेऊया आपण मसाले। तर इकडे ना आपण 1 पॅकेट बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो पूर्ण टाकले मी इथे। त्यानंतर आपण इथे 1 वाटीच्या हिशोबाने एवढं दही घेतले। दही हे आंबट नाही आहे, जास्त आंबट नाही दही घ्यायचं, कारण आपण ना टमाटे पण भरपूर टाकलेत। आता ही दही आपल्याला ना व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। दही टाकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि तेल सुटेपर्यंत हे छान आता दही परतून घ्यायचं आपल्याला बघा। तिकडे बघू शकता मसाल्याला बघा मस्त असं दही आपले हे झाले आणि तेल पण सुटले व्यवस्थित। तर बघू शकता एकदम कलर पण चेंज झाला मस्तपैकी। त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकून 1 वेळा परत मिक्स करून घेऊया। आता इकडे मी ना चिकन हे मॅरिनेट करून घेतलेलं नाही, फक्त स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने, आणि 1 किलो आपलं हे चिकन आहे। आता पूर्ण चिकन आपण याच्यामध्ये टाकले। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याला ना 2 ते 3 मिनटं असंच वाफवून द्यायचं ह्या मसाल्यामध्ये। त्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे बघा। 2-3 मिनटं मी असंच ठेवते। गॅसची फ्लेम लो टू मिडियम, जास्त फास्ट नाही आहे। तर बघू शकता इथे पाणी सुटलं आपल्या चिकनला। त्यानंतर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते, अर्धा तासापूर्वी भिजत ठेवले होते। हे बासमती तांदूळ आहेत, बिर्याणीचे तांदूळ आहेत ना बासमती मोठाले लांबटवाले, ते घेतलेले। आणि तर पूर्ण तांदूळ आपण याच्यात टाकलेत। आता इथे पाण्याचं आपल्याला ना जेवढे तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी टाकायचं असतं। तर तांदूळ आपण भिजत ठेवले ना तर भात एकदम असं आपलं बिर्याणी मोकळी मोकळी होती। तर एकदा हलक्या हाताने मिक्स करू, कारण तांदूळ भिजलेले आहेत ना, तुटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने याला मिक्स करायचे। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालूया। तर इथे बघा मी पाणी मला म्हणजे व्यवस्थित असं जेवढं घालायचं ते पाणी घालून घेते। तर तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलं आहे, तांदळाच्या डबल पाणी घालायचं आपल्याला। तिथे बघू शकता पाणी आपण घातलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊ एक व्यवस्थित। तर बघू शकता पूर्ण चिकनच दिसतंय आपल्या याच्यामध्ये कुकरमध्ये। झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर व्यवस्थित थंड झाला आहे। तर मी खोलून दाखवते तुम्हाला। तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली ही 10 मिनिटामध्ये झटपट अशी
चिकनची मिक्स बिर्याणी तयार झाली. ते बघा, आणि तुम्हाला इथे दिसत असेल की हड्डी ना साईडला झाली चिकनची. एवढं व्यवस्थित गाळ झाले. 3 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन दिला आहे. इथे बघू शकता भात पण किती मस्त असा मोकळा झाला. गरम आहे आता, थोडा थंड झाला की अजून मोकळा होईल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.